नमस्कार मित्रांनो, आता आम्ही दोघं निघालो, भाऊ आणि मी, दगडूशेठ गणपतीकडे दर्शनासाठी. मी मस्तपैकी आमदारासारखा पी-एम-पीमध्ये बसलेलो आणि हा उभा होता. मस्तपैकी आम्ही निघालो आता आणि गेलो पहिलं ताईकडे. ताईकडे जाऊन घेतली भाऊजीची बाईक आणि बाईकने दोघं निघालो पहिल्या दर्शनासाठी. आणि ही रात्रीची वेळ होती, वाजलेले 10:30. मस्तपैकी दोघं मजा करत जात होतो बाईक घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि जाता जाताना आम्हाला भेटली ही ट्रॅव्हलर्स, बालाजी ट्रॅव्हल्स. अजिबात आम्हाला रस्ताच देत नव्हती व जाण्यासाठी. नंतर मग हिला ओव्हरटेक केलं कसं तरी आणि भेटलं ट्रॅफिक सिग्नल. ट्रॅफिक सिग्नलच्या वेळीच आपल्याला झालं गणपती बाप्पाचं दर्शन. रस्त्यावर खूप सुंदर असं दर्शन मस्तपैकी. आणि आपण पोचलो मंदिराच्या जवळ आणि पब्लिक बघा, फुल पब्लिक तिथं मंदिराच्या दर्शनासाठी. कारण की त्या दिवशी होता आपला बाप्पाचा वाढदिवस. तोच वाढदिवसाचा आम्हाला पाहण्यासाठी आम्ही जात होतो, कारण की त्या दिवशी खूप मजा असते दगडूशेठजवळ. नंतर मग बाईक घेतली, पार्क केले, आपण पोचलो फायनल लोकेशनजवळ आणि मस्तपैकी दोघं चालत चालत निघालो म्हणजे बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि मस्त बघा, खूप आनंद आणि खूप उत्साह वाटत होता बाप्पाच्या दर्शन करण्यासाठी. आणि पोचलो आणि तिथं जाताना पब्लिक बघा किती आहे, फुल पब्लिक. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आणि खूप दुकानं लागलेली आजूबाजूला आणि खूप सुंदर. आपण पोचलो आता मंदिराच्या गेटपाशी आणि हा गेट बघा, खूप सुंदर असं डेकोरेशन केलं ना, फुग्या-बिग्याने एकच नंबर. दिसायला खूप छान व आकर्षक करणारे, हे मोहित करणारे क्षण. आणि तिथं खूप सारा पब्लिक. आणि हे पब्लिक नंतर आम्ही गेलो म्हणजे बाप्पाच्या मंदिराजवळ. आणि मंदिराजवळ प्रचंड प्रमाणात गर्दी होती दर्शन घेण्यासाठी आपल्या बाप्पाचं. आणि दर्शन आम्ही पण घेतलं. नंतर आलो डायरेक्ट बाहेर. आणि हे बघा, खूप सुंदर असे बाप्पाचं मंदिर दिसायला आपल्याला वाटत होतं आणि आम्हालासुद्धा खूप शांती व समाधान वाटत होतं. नंतर आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाहेरूनसुद्धा व्हिडिओ काढायचा खूप प्रयत्न केला, बाप्पाचा मुखवटा. पण माझ्याने जेवढं होईल तेवढं मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मित्रांनो, हा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो.